मी तुला विचारलं का तू कोण आहेस, कुठलं घराणं आहे, बाप कोण, बहीण कोण, ते माहितीये मला. मला जे ऐकायचं ना ते बोल. काय ऐकायचं तुम्हाला? आता ते पण मीच सांगू का? बर चल, तुला ना मी 3 ऑप्शन देते. ऑप्शन ए, कबूल कर की गुलाब बरोबर तुझे कनेक्शन होते आणि तू त्याच्यासाठी काम करत मी हे बघा, आमची कंपनी आहे MNN, मी तिथे काम करतो. माझा आणि गुलाबचा काही संबंध नाही. ओके? सिरियसली. हो, म्हणजे तुम्ही काही मान्य करायला लावाल आणि मी करू काय? ऑप्शन 2, एक्झॅक्टली असंच पळून जायचं आणि मग कायमचं कळतं ना तुला? तुम्ही काय करणार आहात माझ्यासोबत? सिनेमात पाहिलं नाही का रे कधी? काय? पोलीस गुन्हेगाराला सोडून देतात, मग तो गुन्हेगार एकदम जीवाच्या आकांताने धावत सुटतो. मग एक बंदुकीची गोळी येते, ती त्याच्या छाताडाच्या आर पार जाते आणि काळजाच्या चिंधड्या उडवते. एन्काउंटर? देयर यू गो. तुम्ही असं नाही करू शकत. प्लीज, तुम्ही तुम्ही करू नाही शकत असं. हो ना, नाही करू शकत मी, कारण ते कायद्यात बसत नाही ना. तुम्ही पोलीस आहात, तुम्ही कायदा नाही मोडू शकत. पण तुझ्यासारख्या गुन्हेगारासाठी जे जे कायदा बनवते, जे जे पुढे काय करणार असते ना, ते तिला सुद्धा माहिती नसतं. पण जे जे बोलते ते ते करते. प्लीज नको, प्लीज. रिलॅक्स. अरे अजून एक ऑप्शन आहे ना आपल्याकडे. काय? सांगते. ऑप्शन सी, तुझी इथून निर्दोष सुटका होईल. खरंच? ऑप्शन सी. ऑप्शन सी, येस, मी इथून निर्दोष सुटणार आहे. हाती आलेला सावज इतक्या सहजासहजी जे जे सोडून देत नाही. तुझा बाप, तुझी बहीण, अख्खं खानदान जरी बाहेर येऊन उभं राहिलं ना, ते आता काय तू सुटत नसतोस. मॅडम, कौशिकी खांडेकर तुम्हाला भेटायला आले. खांडे घ्या आता. नाही म्हणजे खानदानी यायची गरजच नाहीये. कौशिकी तर एकटी इनफ आहे. आणि तिला जर कळलं ना, तुम्हाला एक सजेशन देतो, तिच्याशी थोडंसं नीट बोला. कारण खरंच तिला जर कळलं की तुम्ही तिच्या लहान भावाला अटक केलीत कुठल्याही पुराव्याशिवाय, फक्त कोणीतरी एक साक्ष दिली म्हणून, खूप वाईट वागते. हं? बघूया. अहो काय करायचं या निशीचं? काय झालं? अहो कालपासून फोन केला नाहीये तिने. मी करते तर फोन उचलत नाही. फोन ठेवून कुठे गेली काय माहिती मुलगी. हॅलो. अगं निशू, अगं जोरात बोल ना. हॅलो. हॅलो मम्मा. काय ग, सासूबाईंच्या मैत्रिणीची पार्टी जोरदार झालेली दिसतीये. अहो जरा हळू करा ना आवाज, वारीपर्यंत आवाज जाईल आईला. हॅलो. अगं निशू बोल ना, काय झालंय? युवीला काय झालं युवराज रावांना? हा काय ग, बरे आहेत ना ते? मम्मा, युवीला पोलिसांनी पकडून नेलंय. पोलीस घेऊन गेलेत? निशू काही काय बोलतेस तू? काय केलंय असं युवराज रावांनी? युवीने काही केलं नाहीये मम्मा. मग हे सगळं आता तारिणीने केलंय. काय? तारिणीने? बाबा, काय करता तुम्ही? हे प्लीज करू नका. बाप पळून घ्यायच्या लायक नाहीये मी, असं वाटायला लागलंय मला. बाबा, असं नका ना बोलू प्लीज. अगं का नको म्हणू? काही चूक नसताना माझी दोन्ही पोरं रात्रभर घराबाहेर राहिले. का? खरं बोलण्याची शिक्षा म्हणू? बाकी सोडा, साधं घरातलं पाणी सुद्धा विचारू शकत नाहीये तुम्हाला. इतका हतबल झालाय हा तुमचा बाप. खरंच दोषी आहे मी तुमचं. नाही हो बाबा, असं काही नाहीये. आणि आम्ही काय रागवलो नाही होत कोणावरही. पद्मिनी काकूंनी जे काही केलं ते एक आई म्हणून केलं ना. आपल्या पोटच्या लेकराच्या बाबतीत जर असं काहीतरी झालं तर कुठलीही आई असंच वागेल. आणि तुम्ही तुमच्या बायकोच्या निर्णयाचा आदर केलाय. मग तुम्ही तरी कुठे चुकलाय? हा,
तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. कसं चुकलो नाही ग. बायकोचा अहंकार जपण्याच्या नादात बापाचं कर्तव्य मागे पडलं माझं. तुझ्या डोक्यावरचं छप्पर कधीही जाऊ देणार नाही असं म्हटलं होतं मी तुला. पण काल तुला घराबाहेर काढलं त्यावेळेला काही करू शकलो नाही मी. ना तुझ्यासाठी काही करू शकलो ना युवराजसाठी काही करू शकतोय. बाप म्हणून खरंच हारलो आहे मी. खरंच हारलो नाही बाबा नाही. निशू हे बघ, शांत हो बाळा, शांत हो. मम्मा मला ना कळतच नाहीये ग, मी काय करू. इथे दया पप्पांना ना तारिणीच बरोबर वाटते. तारिणीचं कधी काही चुकतच नाही, पण माझ्या युवीचं सगळं चुकतं. युवीच दोषी आहे, युवीच चुकीचं आहे असं वाटतं त्यांना. निशू घाबरू नकोस बाळा. त्या घरातही तुझ्या बाजूने कोणी उभं राहत नसेल ना तरी तुझी आई तुझ्या बाजूने उभी आहे. मी तुला एकटा पडू देणार नाही. मी आत्ताच्या आता तिकडे येते. अगं काय झालंय? माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केलाय तुमच्या तारिणीने. तिच्या एका स्टेटमेंटमुळे पोलिसांनी अटक केली युवराजरावांना. अहो आता तरी तिच्या चांगुलपणाची झापडा बाजूला काढा, मग कळेल तुम्हाला तुमची तारिणी कशी येते. मी नेहमी सावत्र वागणूक देते असे म्हणत आलात ना तुम्ही. हा, तारिणीला निशीचं भलं हवंय, मग कुठे गेला आता भलं तिचं? हा, कुठे गेला भल्याचा विचार? वसुधाचीच लेक होती ती, तिच्यासारखीच वागणार. वसुधाने मालतीच्या संसाराची राख रांगोळी केली आणि आता ही निशीच्या संसारात वीज का लावतीये? अगं काही काय बोलतेस तू? आपल्याला सविस्तर काही कळलंय का? अहो अजून काय करायचं बाकी राहिलंय? हा, पोलिसांनी युवराजरावांना अटक केली आहे, तुमच्या जावयाला अटक केली आहे. हे ऐकून रक्त खवळत नाही का हो तुमचं? अगं अशा वेळी समजूतदारपणे वागायला हवं. कसला समजूतदारपणा? हा, नाही तुमच्या लाडक्या लेकीने केलंय ना हे सगळं, म्हणून तुम्ही मूग गिळून गप्प राहणार. पण मला नाही जमणार. मी आत्ताच्या आत्ता खांडेकरांकडे जातीये. अगं तू तिकडे जाऊन काय करणार आहेस? मी काय करणार आहे आणि तिथे काय घडणार आहे ना हे तुम्हाला आणि तुमच्या लेकीला कळेलच. आणि खबरदार तिथे आलात तर माझ्या लेकीच्या संसाराच्या वाट्याला गेलीये ती. युवराजरावांना अटक झाली आहे तिच्यामुळे. याचा सोक्षमोक्ष मी लावल्याशिवाय राहणार नाही. मी आत्ताच्या आत्ता खांडेकरांकडे जातीये. रेखा, रेखा बाबा प्लीज. अहो तुम्ही कुठे हरलाय? हा, तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित केली. तुम्ही कधी चुकूच शकत नाही, आम्हाला माहिती आहे. तुम्ही कायमच आमच्या भल्याचा विचार करता. एक माणूस म्हणून तुम्ही कायद्याचा आदर केलात. एक नवरा म्हणून तुमच्या बायकोच्या निर्णयाचा आदर केला. आणि आणि तुमच्यातला बापच तुम्हाला इथपर्यंत आमच्या काळजीपोटी घेऊन आलाय ना. तुम्ही हरला नाही आहात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिंकला. आणि बाबा आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या वाईटाचा विचार कधीच करणार नाही. आत्ता आपण उंबरट्याच्या आत आणि बाहेर जरी असलो ना तरी आपल्या नात्यामध्ये भिंत कधीच उभी राहणार नाही. का माहितीये? कारण हा जो बाप नावाचा माणूस आहे ना त्याच्या मनाचे दरवाजे कधीच बंद होत नाही. भाऊजी, काय का चेतना? कौशिकीचा फोन येऊन गेला. काय? हो बरं काय काय म्हणाल ती? सांगितलंच ना तिला सगळं? हो सगळं सांगितलं. ती पोलीस स्टेशनला जाऊनच येते डायरेक्ट. अरे परस्पर निघून गेली ती. अगं मला सांगितलंस मी गेलो असतो ना सोबतीला. भाऊजी नका काळजी करू, ती आता गेली आहे ना, ती सगळं ठीक करेल. सुटेल आपला युवराज. सुटलाच पाहिजे. त्या घरात शांतता टिकून राहण्यासाठी, युवराजच्या स्वतःसाठी आणि घरातल्या इतरांच्या भल्यासाठी त्याचं सुटणं फार गरजेचं आहे.